सुपारीचा कार्यक्रम म्हणजे लईच खर्च आहे. वाटतंय तेवढं सोपं नाहीये. पुष्पे, कसली गी यादी? हा, काय नाही. जेडीच्या लग्नाची सुपारी फोडायला काय काय लागल ना ती बघत होते. काय जेडीच्या लग्नाची सुपारी? आणि हे केव्हा ठरलं? ठरलं नाही म्हणजे ठरूयात ना आता. असं चाललंय. म्हणजे नुसतं ठरलेच ना, लगेच सुपारी घेत नाही? पोरगा बघितलाय वे? नाही. मग कसली गी तयारी करताय? उगाच आपलं उतावळ व्हायचं. अहो, तसं नाही जीजी, आता बघायचं चाललंय ना. अगं पण कोण पोरगा हाय? त्याला काय नाव गाव हाय का नाही? हाय, आपल्या बघण्यातलंच आहे. चांगलाय पोरगा. अगं पण कोण आहे पोरगा त्यो? हाय ये. आधी आपण नुसतं बघायचं. तुम्हाला पसंत पडला की 4 माणसं बोलून लगेच सुपारीचा कार्यक्रम उरकता येईल ना. म्हणून सामान असलेलं बरं. पण मुलगा कोण आहे? तुमच्या पसंतीचा आहे. आता माझ्या पसंतीचा कोण? कळल की. हाय का आता? हाय एक मुलगा कळल. नुसतं जातं फिरवल्यागत फिरवून फिरवून तेच तेच कशाला दळतेस? सरळ सांग की कोण आहे ते. तुमच्या समोर उभं करल तेव्हा कळलच की. म्हणजे हे मी तुम्हीच ठरवलं वे का त्या जेडीला पण माहित आहे? नाही, तुम्हाला जेडीला सांगायचं राहिले. मग कधी तिच्या लग्नात सांगणार होय त्या पुरगीला? असं कसं सांगणार की? काय आई बाप आहेत? त्या पुरगीच्या मनाविरुद्ध काय करायचं नाही बरं का? जीजी, आम्ही तिच्या भल्याचाच विचार करणार ना. तिच्या भल्याचं करताय का तुमच्या भल्याचा विचार करताय ते तुम्हालाच माहिती. अहो, असं कसं बोलता तुम्ही? असंच बोलते कारण तुला ना मी चांगलीच ओळखून आहे बघ पुष्पे. पण ध्यानात ठेवा, जेडी साठीचा मुलगा मला विचारल्याशिवाय ठरवायचा नाही. कोण आहे ते आधी मला कळलाच पाहिजे ग. अहो, अजून कशातच काय नाही आणि तुम्ही लई पुढचा विचार करता बघा. ठरलं की सांगणारच की तुम्हाला. बरं, चहा ठेवू का तुम्हाला? काय नको. काय ग? कुठं काय? यायचं नाही का घरात? गलती हो गई मेरी माँ. चाचा आणि चाची कुठं? आज ऑर्डर आहे ना. आणि जम्या? तू कधी घरात असतो का? काय वाचतीस? अभ्यासाच आहे, तुझ्या काय उपयोगाचं नाही. आता लेक्चर देऊ नगस. इथं एक तर एवढं मी तुझ्या घरी आलीये आणि तू वाचत बसणार वे? तू काय पहिली बार आहे का घर पे? मला तुला एक गोष्ट विचारायची होती. विचार की, ऐकते मी. नाही नाही, ते पुस्तक ठेव आधी. अगं बर बाई बोल. मला सांग, तुला कसला पोरगा पाहिजे? कशाला? अगं म्हणजे लग्नासाठी तुला कसला पोरगा पाहिजे? आता हे काय मध्येच? अगं असंच सांग की तू. मेरे को नहीं पता. आता तुला कसला पोरगा पाहिजे हे तुलाच नाही माहित होय? आता नहीं मालूम तो नहीं मालूम. म्हणजे बघ, समजा तुला पोराच्या घरचे बघायला आले तर तू काय करणार? काय करणार म्हणजे? बघणार. शीतल, तेरे को देखने को आ रहे क्या? होय. कधी? ते का अजून ठरलं नाही, पण घरचे लई माग लागलेत बघून घे म्हणून. सुमन काकी म्हणत होती बघायला काय जाते, आवडलं तर करायचं लग्न आणि नाही आवडलं तर नाही म्हणून सांगायचं. हा बरोबर आहे काकींचं. तसं पण बघायला काय प्रॉब्लेम आहे? तुला माहितीये का, नवरा आणि नारळ कसा निघल काय सांगता येत नाही. हा, पण कधी कधी लॉटरी पण लागते की. आणि समजा तुला बघायला आलेला पोरगा अक्षय कुमारवाणी असला तर? असं होईल? अगं बघितल्याशिवाय कसं कळणार? एकदा बघायचा. हा म्हणजे बघायला काही प्रॉब्लेम नाही आणि माझ्या घरचे अजिबात जबरदस्ती करणार नाहीत.
म्हणजे आईचं काय माहित नाही, पण नाना कधीच जबरदस्ती करणार नाहीत. मी जर माझ्या मनाने एखादा पोरगा पसंत केला ना, तरी नाना त्याला होच म्हणतील. एवढा जीव आहे नानांचा माझ्यावर. पण जर नानांनी माझ्यासाठी एखादा पोरगा पसंत केला तर काय मला नाही म्हणता येणार नाही, कारण मी नानांचा शब्द कधीच मोडू शकणार नाही. मम्मी, ए मम्मी, काय ग? अजिंक्य आणि शीतल एकमेकांना शोभतील, होय ना? काय? हा, चांगलं दिसतंय की. आता मधीच काय चालू केलंयस हे? मी चालू केलं वे? तुमचंच काय चाललंय? आता कुठं काय चाललंय? मला काय कळत नाही वे. अगं आता काय झालं सांगशील का? अजिंक्यांसाठी तुम्ही शीतलला बघताय, हे काय मला कळणार नाही असं वाटलं वे? तुला कोणी सांगितलं? कुणी का सांगा ना, पण मी एक सांगते, काय बी कर, पण तसं जर काय झालं ना तर. नाही बाई तसं काही. तुला कोणी सांगितलं आधी मला सांग. सांगायला कशाला पाहिजे? हे काय? ए येडे, अजिंक्यन संगच तुझं लगीन होणार आहे. मग हे काय? अगं हे अजिंक्यसाठी नाही आणलं. मग अगं त्या शितलीचं आणि अजिंक्यचं नेमकं काय चाललंय ते कळना झालंय, म्हणून मी त्या शितलीसाठी स्थळ बघायला सुरुवात केली. एकदा का तिचं वाजलं ना की डोसक्याला तापच नाही बघ. अगं पण तुला काय करायच्यात नसत्या उचापत्या? अगं तिचं लगीन झालं की मग अजिंक्यचं आणि तिचं नाव जोडलं जायचं नाही ना. तर जेडे, तू नगस काळजी करू. काय बी झालं ना तरी तुझं लगीन अजिंक्य बरोबरच होणार आहे. फक्त तू एक करायचं, तू त्यांच्याशी प्रेमानं वागायचं. आणि हे बघ, प्रत्येक कामात त्यांना तुझी गरज पडली पाहिजे. बाहेरचं काय असेल ते मी बघते, तू फक्त त्यांना ताब्यात ठेव. मम्मी, तू नको काळजी करू. तू आता जे सांगतेस ना ते मी आधीपासूनच चालू केलंय. अगं शेवटी तुझीच लेख आहे मी. माझीच आहेस नव, माझ्या पुढची आहेस. पण एक काम कर बाई, त्यांच्या डोसक्यातनं त्या आर्मीचं खूळ लवकर काढ. मम्मी, फक्त एकदा लग्न ठरू दे, मग बघ आर्मीचं नाव बी काढणार नाहीत ते.